महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी अंतर्वाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलेली. 2 वर्ष झाले आरोपीला पकडला नाही असं जरांगे यांनी म्हटलंय. 8 दिवसांच्या आत आरोपींना अटक करा अशी मागणी जरांगे यांनी केली. अजितदादा महादेव मुंडेंबाबत का बोलत नाही असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी विचारलाय. मी लाडकी बहीण नाही का, मला न्याय का देत नाही असंही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतात. अजितदादा दर महिन्याला येतात ना बीडला, मग महादेव मुंडे केस बाबत का बोलले नाहीत अजितदादा? मला अजितदादा म्हणजे आपले आता पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, मग त्यांना बी मी प्रश्न केला होता की तुम्ही का महादेव मुंडे बाबत काहीच बोलला नाहीत का? तो नव्हता का लोकप्रतिनिधी? का मी नाही तुमची लाडकी बहीण? मग मला न्याय द्यायला नाही, मग मला प्रशासनाहून काय करायचंय? असलं प्रशासन काय कामाचं आहे? ते म्हणतात ना अंधा कानून आहे, तसं अंधा कानून झाला ना. मग आता प्रशासनाला त्या पट्टी काढण्याची गरज आहे, न्याय देण्याची भूमिका बजावली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, तुमच्यासाठी खाली मान घालायचे शर्मेचा विषय येऊ. आता एक महादेव भैया मुंडे सारख्या एका लेकराचा निर्गुणपणे खून होतोय आणि त्याचे आरोपी 2 वर्ष झालं तुम्ही पकडत नाहीयेत. तुमच्यासाठी ही शर्मेची बाजू आहे. मागणंच काय त्यांचं यासाठी आणि CID नियुक्त करा. तुमच्याकडे अधिकारी नाही आहेत का? या राज्यात प्रशासनात एक बी मर्द अधिकारी नाही का? सगळे भेणारेच आहेत का? ती नियुक्त करून 8 दिवसाच्या आत आरोपी सगळे अटक करा.